आरोपींना मारहाण झाल्याबद्दलचं जे तुमचं वक्तव्य आहे त्यावरून सुद्धा सवाल केला जातोय। आपला विषय मॅडम, आपला विषय धनंजय मुंडे आहेत आणि दोषीला पाठीमाग दोषीला शिक्षा होणं हा दोनच मुद्दे आहेत। आरोपीच्या लाईफशी कुठलाही माझा संबंध नाही, न्यायालयीन चौकशी होईल। महंत नामदेव शास्त्रीजी, तुम्ही धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताय, पुन्हा एकदा आपण बोलूया। तुम्ही त्यांनी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने सगळं जे काही आता या सगळ्यातनं ते जात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत, टार्गेट त्यांना केलं जात आहे, या सगळ्याबद्दल ते तुमच्याशी बोलले, काय त्यांच्या भावना होत्या, काय त्यांनी तुमच्याकडे नेमकं मांडलं? आम्ही राजकीय थोडंच बोललेलो आहेत, मला काही त्यात फार कळणार आहे असं नाही। आध्यात्मिक बोललो, मानसिक धैर्य वाढवलं, काही कथा सांगितल्या, काही आध्यात्मिक चर्चा केल्या, आधार दिला। अर्जुन ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये गेला होता त्यावेळेस कृष्णाने आधार दिलेला आहे। तीच परंपरा साधू संतांची, जो कोणी डिप्रेशन मध्ये जाईल, मानसिक स्वास्थ्य, त्याला आधार देणे साधूचं काम आहे ते। आणि आमच्या दोघात झालेली चर्चा जी आहे ती सामुदायिक करायला तुम्ही मला भाग पाडताय आणि पुन्हा मला वरून न्यायाचार्य समजताय, हे जरा गफलत होते असं नाही वाटत? नाही, ते तुमच्याशी बोलले म्हणूनच आम्ही विचारलं की नेमकं काय बोलणं झालं। ठीक आहे, एक मुद्दा असा सुद्धा आहे, मगाशी तुम्ही म्हणाल ग्राउंड रियालिटी वेगळी आहे। तुम्हाला मानसिक जो माणूस तो राजकीय भाग आहे मॅडम, पण तुम्ही ग्राउंड रियालिटी जाणून घेतली, म्हणजे या सगळ्यांनंतर तुम्ही म्हणताय की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे, तर ती नेमकी काय, ती तुमच्याकडून मग जाणून घ्यायला आवडेल। कोणती ग्राउंड रियालिटी? मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे, म्हणजे आता हे जे काही सुरू आहे पण ग्राउंड रियालिटी वेगळी। तुम्हाला काय बोलतोय, एक व्यक्ती हातामध्ये सलाईन घेऊन येतो, त्याला 53 दिवस झालं झोप नाही, त्याला आशीर्वाद देणं, त्याच्या मागे उभं राहणं हा महाराष्ट्रामध्ये अपराध आहे का? हत्यारा लोकांना फाशीवर चढवावं, सरकार चौकशी करतं, 2-3 चौकशी चालू आहेत, आरोपी आतमध्ये आहेत, तो न्यायालयीन प्रभाग झाला आणि मी आशीर्वादाचा भाग वेगळा झाला। मॅडम, अजून तरी माझी भावना समजून घ्या, आशीर्वाद वेगळा आहे, हत्तीच्या पाठीमागं भगवानकडे कधी उभा राहणार नाही। नक्कीच, धन्यवाद महंत नामदेव शास्त्रीजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद।